बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आज सकाळपासूनच मतदारांचा भरघोस जो प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं आमच्या विरोधी उमेदवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ठिकठिकाणी शिवसैनिकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय आणि याचा मी निषेध करतो. आणि सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी आज महायुतीचं चांगलं वातावरण असताना महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम हे काँग्रेसवाले करत आहेत. मतदारांना भयमुक्त होऊन मतदान तातडीनं मतदान करावं, मोठ्या प्रमाणात करावं, यासाठी मी विनंती करतोय. नाही, एक लक्षात घ्या, काही कार्यकर्त्यांची वाद होत असताना त्या ठिकाणी नेत्यांनी त्यात किती पडायचं आपण ठरवावं लागतं. आणि आज पायाखालची वाळू घसरल्यामुळं वातावरण तंग करण्याचा जो काही प्रयत्न होतोय याचा मी निषेध करतो.